वळूयात पुढच्या बातमीकडे। अभिनेता सैफ अली खानवर हल्ला प्रकरणासंदर्भात बातमी आहे। हल्लेखोराच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी होणार आहे। मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादचा जामिनासाठी त्याने अर्ज केला होता। आपल्या विरोधात खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे असं आरोपीचं म्हणणं आहे आणि या जामीन अर्जावरती आज सुनावणी होणार आहे। मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याला आरोपी म्हणून पकडण्यात आलं होतं, मात्र आपल्याला या खोट्या प्रकरणामध्ये गुंतवलं जातंय असं त्याचं म्हणणं आहे आणि त्याने जामिनासाठी अर्ज केला होता। त्याच जामीन अर्जावरती आज सुनावणी होणार आहे। सैफ अली खानवर ज्याने हल्ला केला होता त्या आरोपीच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी घेतली जाणार आहे। या सुनावणी दरम्यान काय होतं हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। हल्लेखोराच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी होणार आहे। सैफ अली खान हल्ला प्रकरणासंदर्भात ही महत्त्वाची ताजी अपडेट समोर येते। अभिनेता सैफ अली खानवर जो हल्ला झाला होता या हल्लेखोराच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी केली जाणार आहे। मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादचा जामिनासाठी त्याने अर्ज केला होता। आपल्या विरोधात खोटा गुन्हा दाखल केला गेला असल्याचं त्याने म्हटलंय। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अनिल सावरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अनिल, सुरुवातीपासूनच हा जो आरोपी म्हणून पकडला गेलेला आहे तो म्हणतोय की आपल्याला खोट्या गुन्ह्यामध्ये गोवलं जातंय आणि त्यासाठी त्याने जामीन अर्ज देखील दाखल केला होता। आज त्या जामीन अर्जाबाबत सुनावणी होणार आहे। काय अधिकचा तपशील आहे? जान्हवी, खरंच पाहायचं झालं तर बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला करणारा जो आरोपी आहे त्याला मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर आता त्याच आरोपीने पाहू शकतो जामीन अर्ज आज दाखल करणार आहे। याच अर्जावर आज सुनावणी होणार आपल्याला पाहायला मिळेल। खरं तर पाहायचं झालं तर जो शहजाद आरोपी आहे त्याने चक्क जामीन अर्जामध्ये असं म्हणलं की भारतीय नागरिक सुरक्षा संहिताच्या कलम 47चं जे स्पष्टपणे उल्लंघन झालेलं पाहायला मिळतंय। खरं तर त्याने सांगितलं जी माझी अटक आहे ती बेकायदेशीर आहे, मला जबरदस्ती या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेलं पाहायला मिळतंय। खरं तर मी याचा आरोपी नाही असं त्या जो आहे शहजादाने जामीन अर्जामध्ये म्हटलेलं आहे। जी अटक आहे ती बेकायदेशीर आहे, मला कुठेतरी न्याय मिळावा यासाठी अर्ज केलेला आहे। आज पाहू शकतो जो सत्र न्यायालयामध्ये दुपारच्या दरम्यानमध्ये जे आहे याचिका दाखल होणार आहे। याच याचिकेमध्ये नेमका याला सुटका मिळते की पुन्हा कोठडी मिळते हे सुद्धा पाहणं गरजेचं ठरणार आहे। जान्हवी, अगदीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।